मी आता तिसरी अंमली शिकत आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून दाखवणार आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भले भजन फुटला गम, त्याला कोण खाली सन तर पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजर येतं त्याच्या अंगाला तर फारच झालं गपगार. कुणी घेईना पुढाकार, सर्वांनीच मानली यार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. अलो त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जड शैतान खान बोलत छाती ठोकून, शुभाला टाकतो चेडून. कौतिक झाले दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमी. त्याचं घोडदळ पायदळ फौजा फाटली बक्कळ, अंगी दहातीचं बळ वाहणारा पापी चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिडीत ठेचत खानाची सेना निघाली. गावात उठली, देऊळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण 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 रोखला हे वादळ. आता शुभाचं काही खरं नाही. इकडे थांबते तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राज्याची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. पण लढवा वाहुणार चिंतेत पंत सरदार. पण अशा वेळी माझी जाऊ काय म्हणाला, शुभा तुम्ही फक्त आमचे सुपुत्र नाही तर अवघ्या मराठी जणांचे स्वाभिमान. अशा वाघिणीचा त्या छावा, अशा वाघिणीचा त्या छावा, गडी मालक कसा ठेचावा, डोक्यात गणी मिळकावा, भेटीचा दांडगा सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना. आणि अशा शामियाना खान डोलं तुडून आला, खान डोलं तुडून आला. शेतबंडा त्याच्या संगतीला, शेतबंडा त्याच्या संगतीला, शुभात संगती माना, शुभात संगती माना. राजाला पाहून खंत म्हणतो कसा, ओ शिवाजी